शास्ता पेठेतील कार्यालयासमोर आम्ही उभे आहोत। हे मांजरी बुद्रुक मधील एक सोसायटी आहे, त्यातले हे सगळे रहिवासी आहेत। मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या इथे स्मार्ट मीटर बसवलं आणि त्यानंतर एक बिलं काय आली बघा। गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांची जी बिलं होती ती उदाहरणार्थ 2630 बिल होतं, ते झाले 3730। 5580 रुपये बिल होतं, ते झाले 12170 रुपये। एक जण घरी राहतच नव्हते महिनाभर, त्यांचं मागच्या महिन्याचं बिल होतं 1080, त्यांचं घरी न राहताही 1590 बिल आले। एक जणाचं बिल 2030 मागच्या महिन्यामध्ये होतं, ते झाले 4120 रुपये। एक जणाचं मागच्या महिन्याचं बिल होतं 2980, स्मार्ट मीटर बसवलं झालंय 8340। म्हणजे या सरकारनं, मोदी सरकारनं आणि फडणवीसांनी स्मार्ट मीटर स्मार्ट पद्धतीने लोकांच्या खिशातले पैसे काढून घेण्यासाठी बसवले की काय, असा प्रश्न पडलेला आहे। आता याच्यावरती अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, तर अधिकारी अशी उत्तरं देत आहेत की नाही, आधीचं मीटर जे आहे ते स्लो असू शकतं। म्हणजे यांना यांच्याच व्यवस्थेवरती विश्वास नाहीये। त्या आधीचं स्लो होतं आणि आत्ताचं डायरेक्ट डबल, म्हणजे ज्या व्यक्तीचं बिल हे 5000 5500 मागच्या महिन्यात आले, त्याचं डायरेक्ट 12500। बरं, तुम्ही ज्या गोष्टी वस्तू वापरतायत, फॅन वापरतायत, मिक्सर वापरतायत, फ्रीज वापरतायत, या ठरलेल्याच गोष्टी आहेत आणि तरी देखील या मोठ्या प्रमाणामध्ये बिल वाढलेलं दिसतं। बरं, ही एकट्या दुकट्या माणसाची जर समस्या असते, एकट्या दुकट्या माणसाचं एवढं बिल आलं असतं तरी कळू शकलं असतं। इतक्या मोठ्या प्रमाणाची 30 लोकांची सोसायटी आहे, 30ही जणांची अशी बिलं वाढलेली आहेत आणि अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर हे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। म्हणजे महागाई वाढलेली आहे, एकीकडे गॅसचे दर तुम्ही वाढवलेत, पेट्रोल डिझेलचे दर तुम्ही वाढवलेत, लोक काम करतात त्यांना हाताला पैसे मिळत नाहीत पुरेसे, आणि आता हे इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते डबल करून लोकांच्या माथ्यावर मांडण्याचं काम जे आहे ते फडणवीसांनी सुरू केलंय। नाव ते घेत आहेत स्मार्ट मीटरचं, पण स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांच्या खिशातले पैसे कसे काढून घेता येईल एवढंच त्यांचं एक धोरण दिसतंय। हे निषेधार्ह आहे, लोक याचा विरोध करतील आणि जर ही स्मार्ट मीटरची ही जी चुकीची बेकायदेशीर पद्धती आहे ती जर व्यवस्थित केली नाही तर लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही।